नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला सण। तर तुम्हाला सर्वांना माझ्या परिवाराकडून माझ्याकडून वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज मला दळणही करायचं होतं। तर आमचं दळण म्हणजे आम्ही दरवर्षी म्हणजे वर्षभराचं दळण करून ठेवलेलं असतं। तर ज्यावेळेस संपतं त्यावेळेस मस्तपैकी घरघंटीला लावून देतो, म्हणजे दळणही होऊन जातं। एका बाजूला घरघंटीला दळण लावलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला माझं स्वयंपाक करायचंही काम चालू होतं। तर मला आज गावात जायचं होतं म्हणून खूप पटापट आवरून घेतलं होतं आणि हॉलही आवरायचा होता। मस्तपैकी उसळ पोळ्या वगैरे करून ठेवलेल्या होत्या। त्यानंतर आज वसुबारस म्हणताना खूप सारे धावपळ पूजा वगैरे आटोपायची होती। सिन्नरला जाऊन आल्याच्या नंतर औक्षण पण करायचं होतं आणि सकाळी सकाळी बघू शकता अनिकेत मस्तपैकी दूध काढत होता। आमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे पोरं दूध काढतात, सगळ्यांना आवड आहे। तर आमचा हा अनिकेत तो दरवेळेस दूध काढत असतो। तरी आमची गरीब अशी गाय गोमाता आमची, तर आमची ही गोमाता आणि वासरू आम्ही हिचंच पूजन करत असतो। दुसरं काही आम्ही दुसरं पूजा करत नाही। दरवर्षी प्रकारची जी पूजा असते म्हटलं चला तुम्हालाही शेअर करावी। तर आमचं हे वासरू खूप खोडकर आहे, त्याचं नाव शंभू आहे। तर त्यानंतर या दोघांनाही मस्तपैकी अनिकेत अंघोळ घालल आणि संध्याकाळी आम्ही औक्षण करू। तर तुम्हाला माहितीच असेल वसुबारस हा सण का साजरा करतो। तर वसू म्हणजे धन आणि बारस म्हणजे 12व्या दिवशी द्वादशीला येतो, म्हणजे त्याला वसुबारस असं म्हणतात। तर 12व्या दिवशी येतो म्हणून त्याला वसुबारस म्हणतो आपण। तर आज रमा एकादशी पण असते, उपवास धरला जातो। आज एकादशी पण होती आणि एक प्रकारे आपला एक कृषीप्रधान देश आहे आपला भारत। तर पशुधनाचं आपल्याकडं खूप सारं अनमोल महत्त्व आहे, ज्याच्यामधून आपण गायीची जी पूजा करतो, संध्याकाळी औक्षण करतो, त्याच्यातून गायीकडून आपण आशीर्वाद मागतो, मुलांसाठी दीर्घ आयुष्य मागतो आणि प्रत्येक कृतज्ञता व्यक्त करत असता घरासाठी धनसंपत्तीची कामना करतो, सुख समृद्धी। आणि ज्या तुम्हाला माहितीच असेल की समुद्र मंथनाच्या वेळी नंदा नावाची गोमाता प्रकट झाली होती, तेव्हापासून ही पूजा केली जाते आणि आपल्याला असं उत्तम असं आरोग्य मिळावं, घरामध्ये सुख शांती मिळावी म्हणून आपण गायीकडून आणि आशीर्वाद मागत असतो। तर तुम्ही सगळेच करत असाल। तर अनिकेतने मस्तपैकी गाई आणि वासरांना अंघोळ घातली होती। आज त्यांना असं स्नान घालून छान प्रकारे त्यांची पूजा केली जाते। तर आमचं हे वासरू खूप खोडकर आहे, मस्त उड्या मारत होतं, त्याला पाण्याची जास्त भीती वाटत होती। आम्ही पटापट आवरून घेतलं आणि सिन्नरलाही जायचं होतं, थोडीशी भाजीपाला थोडीसं खरेदी करायचा होता आणि ताईसाठी पण थोडीशी खरेदी बाकी होती म्हणून आम्ही सिन्नरला आले होतो। आणि त्यानंतर बघू शकता गावात खूप सारी गर्दी होती, छान छान आकाशकंदील आलेले होते। पण मार्केटमध्ये खूप सारी गर्दी असल्यामुळे आम्ही पुढं काही गेलो नाही, नाहीतर तुम्हाला पंत्या वगैरे सर्व दाखवलं असतं। पण गावात इतकी गर्दी आणि बाकीच्या साईडला बघू शकता जे आपले जे मिठाईवाले वगैरे असतात तिथे सगळेजण फराळची गर्दी करत होते करण्यासाठी। त्यानंतर आम्ही आलो होतो माहेरी, कारण आम्हाला घरी जायचं होतं। नानांना म्हटलं आम्हाला घरी सोडून द्या, तर त्यांचीही घरी लगबग चालू होती, घरातलं आवरायचं काम चालू होतं। ही त्यांची घरातली शेवटची दिवाळी, नंतर नवीन घरामध्ये शिफ्ट होणार। तर हे त्यांचं जुनं घर बघा कशा प्रकारे काकू सारवत आहे आणि मातीने आणि शेणाने। तर दुसऱ्या रूममध्ये आम्ही गेलो तर वहिनी पण तिकडचं आवरत होत्या। छान प्रकारे वहिनीने आम्हाला चहा वगैरे नाश्ता केला, थोड्या गप्पा झाल्या, दिवाळीचं त्यांनी आवरायला काढलेलं होतं। तर म्हटलं चला तुम्हालाही शेअर करू माझ्या मम्मीचं जुनं घर। तर सगळ्यांनी आम्ही चहा वगैरे घेतला, मुलं पण होती सोबत, त्याच्यामुळं नानांनी आम्हाला पिकअपमध्येच सोडवलं। तर संध्याकाळचा टाईम झालेला होता, घरी गेल्यानंतर आम्हाला आवरायचं पण होतं, खूप सारं स्वयंपाक वगैरे धुणं पण आमचं बाकी होतं बाहेर काढण्याचं। तर सगळं बाहेर होतं, सासूबाई होत्या बसलेल्या बाहेर। तर तोपर्यंत आम्ही घरी गेल्याच्या नंतर मस्तपैकी औक्षणासाठी ताट केलं, कारण 7 वाजलेले होते, पंत्या पण लावायच्या होत्या, पहिला दिवा होता। त्यानंतर मुलांनी पटकन गाय आणली आणि आम्ही गायचं मस्त प्रकारे औक्षण केलं। तिला आम्ही काही लवकर गेल्यानंतर स्वयंपाक झालेला नव्हता म्हणून मग मी काय केलं की एक गूळ आणि गुळाचा खडा आणि चपाती घेतली होती सकाळची, तीच गायला देऊन टाकली आणि संध्याकाळी परत गरम केल्यावर ती पण दिली होती। तर म्हटलं चला औक्षण करून घेऊया। ताईने छान प्रकारे गाईचं आणि मुलांचं पण औक्षण केलं। तर छोटी छोटी मुलं गायला घाबरत नाही, आमची सर्वजणांना सवय झालेली आहे। तर मस्तपैकी आम्ही दोघींनी औक्षण केलं गाई मातेला, दोघींनी मस्तपैकी प्रदक्षिणा मारल्या। 33 कोटी देवी ही अशी आपल्या म्हणजे तिच्या उदरात जे 33 कोटी देव असतात त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला। खूप छान आणि मस्त वाटत होतं, आपल्याला गाई आपल्या घरापुढे आहे आणि सायंकाळच्या टायमिंगला असं औक्षण केलेलं एकदम भारी वाटत होतं। तर गाईकडून सगळ्या घराकरता समृद्धी सुखसमाधानी करता आशीर्वाद मागितला, छान प्रकारे औक्षण केलं आणि त्यानंतर पंत्या वगैरे लावल्या, कारण आज पहिला दिवा होता। तर आकाशकंदील देखील काढलेला होता, तो पण बाहेर लावायचा होता। मस्त थोडी झाडझटक केली, मी मागच्या वर्षीच हा आकाशकंदील घेतलेला होता म्हणून यावर्षी काही नवीन घेतलेलं नाही।
तर मी सध्यापुरत्या 5च पंत्या लावलेल्या होत्या. घरात स्वयंपाकही करायचा होता, टाईम झालेला होता. उपवास असल्यामुळे भगरीचे धिरडे केले होते मस्तपैकी आणि मी थोडीशी भेंडीची भाजी आणि पोळ्या केल्या होत्या मला चौघांसाठी आणि मुलांसाठी. तर तुम्हाला आजची माझी पूजा, आमच्या घरातलं वातावरण आणि कसा वाटला ब्लॉग तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.